काय झालं, ही सासू म्हणजे माया काय करते माहिती आहे का, परमार्थ ज्यानं ऑलरेडी करायला सुरू केलाय त्याला वापस फेकते महाराज, आणि जे करायला नेमकं जाणार आहे त्याला तर जाऊच देत नाही. अगोदर जाऊ न देण्याचं उदाहरण सांगतो, नंतर गेलेल्याला वापस कसं आणलं त्याचं उदाहरण सांगतो. काय झालं माहित आहे का, एक जण बिचारा शेतकरी शेतामध्ये रोज काम करायचं, आणि शेतामध्ये रोज काम करून थकून मकून बिचारा माऊली महाराज घरी यायचं, आणि घरी आलं की बायको त्याला चहाच द्यायची नाही. हो, त्याला चहा प्यायचा तर लय नाद, ती बायको चहाच द्यायची नाही. एका दिवशी इतकं थकून आलं विठ्ठल महाराज, त्याच्या अंगात अवसानच राहिलं नाही, अवसानच राहिलं नाही. मला ए चहा ठेव, ती म्हणली याच्यासाठी आणलंय का मला. ती म्हणली बरं आपल्या इथल्या म्हणत नाहीत, बिचारा लय चांगले आहेत हो, नवरेच आमच्या इथले चांगले नाहीत. तुम्हाला मला काय म्हणू नका बरं, म्हणावं लागतं याच्यापुरतं. आमच्या इथल्या चांगल्या आहेत, शेजे गावची होती ती, जाऊ द्या. ते शेतातून आला म्हणला चहा ठेव, ही म्हणली नाही ठेवणार, सकाळपासून डाळ पाखडली, डोळे ना डोळे गेलेत, तुम्हाला काय लागलंय. हे म्हणला काहीच उपयोग नाही, म्हणला सकाळपासून शेतात काम करायलो, कशाचा संसारण कशाचं काय खड्यात गेलं सगळं. म्हणलं आता देव भेटल्याशिवाय वापसच येणार नाही. जातो म्हणला साधूच होतो. ह्याला वैराग्य झालं. महाराज उठला आणि गेला वनामध्ये, औंढ्याच्या माळावर गेला आणि बसला ध्यान लावून बसला, आणि देव कमीन भूकच जास्त आठवायली. लागली भूक, हातपाय चढचड कापायला लागले, लडू यायला लागले. महाराज चक्कर याच्या बाणीत आलं, आणि मग म्हणला कशी का असं न दटीनं मटीनं का, जळक्या मळक्या का भाकरी खाऊ घाली न, पण जीव लावायची हो. महाराज आमच्या दोघायचा तर संसार आहे, दोनच तोंड आणि खिचडीन बोंड, एकमेकाशिवाय हाय कोण होय, कोण आहे एकमेकाशिवाय कोण आहे. मी काय करतो वापसच जातो. आणि महाराज ते गावाकडे वापस आलं, गावाकडं तर वापस आलंय, पण आता घरी जाऊ वाटत, भांडणं झाले ना, भांडणं झाल्यावर नमतच घेऊ वाटत नाही, अहंकार मध्ये येते. ते म्हणलं आता घरी तर जाते. तितक्यात काय झालं माहित आहे का, याचं मसड चरून आलं गायरानातून, आणि मसड बरोबर घरच्या खुट्याला जात होतं. गायरानातून चरून आलं की हे म्हणला जमलं गड्या, म्हशीचं निमित्त करून जाता येते. त्यानं काय केलं, असं म्हशीच्या शेपटीला धरलं. मसड घराकडं, हे अख्ख्या गावानं आगा आगा म्हशी मला कुठं नेशी, आगा आगा म्हशी मला कुठं नेशी, आगा आगा म्हशी मला कुठं नेशी, सगळ्या गावानं. आणि घरी आलं, आणि बायको म्हणली आले का आले, लय त्वर्यामध्ये निघालते की दिक नाही दिक, आणि मी होते म्हणून राहिले, दुसरीनं संसार केलाच नसता रे तू. आता हे काय म्हणला माहित आहे का, तू यासाठी आलोच नाही, तू यासाठी आलो का काय, माया म्हशीचा मयाव जीव आहे, मसड मला सोडून घरी येईना गेली, मसडाचा मयाव जीव असल्यामुळे आलो म्हणला फक्त. आता महाराज मायच्या इमानदारीनं खरं सांगा, मसडचा याच्या जीव आहे म्हणून हे घरी आले का, याचा घरच्या मसड आपलं बायकोवर जीव, खरं बोलायचं नसतं, याचा घरच्या बायकोवर जीव आहे म्हणून हे घरी आले. मग तसंच सगळं सोडून परमार्थ करणाऱ्याला सुद्धा त्या वाटवरून वापस आणते. तिचं नाव माया विठ्ठल.